तुझे उपकार कसं मानू तेच कळत नाही. आता यात उपकार कसले? आता अविनाशने तुमची जबाबदारी माझ्यावर दिली तर ती तर मला पूर्ण करावीच लागेल ना. तर मला तुझ्यासोबत राहावंसं वाटतं. आता तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना तुमची काळजी करायला. आणि डॉक्टरांनी आराम मस्त चाललंय तुमचं. माझ्या प्रेमाचा पंचनामा बघाय. हो एका बाजारू बाईला भेटून घेतली लाज कशी वाटते. बाजार कुणाला म्हणतेस तू? आणि हो, मी माझी पोटाची खडगी भरण्यासाठी लोकांसमोर नसते, पण तू तू काय करतेस ग? बाबा नवरा असून सुद्धा दुसऱ्याशी रंग उधळतेस. त्याचं काय? हा, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं ना. मला इथं तमाशा करायचा नाही. तुम्ही बायको आहे तुमची. मला सांगा तसं काय जे माझ्यात नाही काय आलात तुम्ही इथे? आणि जर तुम्हाला हे असंच करायचं होतं, असंच वागायचं होतं, तर का फसवलं मला? का केलं माझ्याशी लग्न? गप्प राहायचं आणि निमुटपणे निघायचं, कळलं ना? यांना तर लाज नाहीच ग. पण तू तर एक स्त्री आहेस. तुला स्त्रीची भावना कळत नाही. काय कर ग? तुझा नवरा एवढा सुंदर आहे की. आणि हो, स्वतःच्या नवऱ्याला घरी बांधून ठेवायचं असतं ना. काय निर्लज्ज बाई आहे. तुला कोणाच्या संसाराचा किंवा कोणाच्या आयुष्याचा धराय काही वाटत त्याचा परिणाम वाईट होतो. तू त्या लावण्याला बोलायला तू प्रतिवचन नाहीस, तर तू ये व्यभिचारी आहेस, व्यभिचारी. व्यभिचारिणी नाहीये. तुम्ही आजही माता सीतेसारखी समजताय. तुम्ही घरी चला ना होता. कोणतं घर? कुणाचं घर? त्या घराला मी लावण्याचं घर मानलं असतं ना. ज्या दिवशी तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले ना, त्याच दिवशी मी तुमच्या सोबत आलो असतो. पण नाही, त्या वाड्यावर माझ्या मित्राचा अपमान होतो. त्या वाड्यात माझं कोणतं घर? वेळ लागलं का तुम्हाला? मला माहिती आहे का, 2 दिवसापासून मामाजीने काहीच खाल्लं नाहीये. तू उपाशीच ऑफिसला तुम्ही माझं ऐका, असं करू नका. तुमच्याशिवाय वाडा कसं सुना सुना झालाय. अच्छा, माझ्याशिवाय वाडा सुना झाला. मी एक बेवडा निर्लज्ज. माझ्यामुळे त्या विक्रम राजेची इज्जत केली, त्या वाड्याची इज्जत केली. नाही बस. काय करता माझं ऐका ना तुम्ही. माझं ऐका ना प्लीज. असं काही नका. काय झालं आरती? तू नवऱ्यासोबत येत नाही म्हटल्यावर असं तुझं चेहऱ्यावरचं पाणी कमी आहे ग. तुला काय वाटलं ग? ही आरती भेकट आहे. अगं मला माझ्या दादांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिकवलंय. मृत्यूला घाबरून माघारी घेणारी ही आरती नाही, तर ही सुद्धा अनेकी झुंजारची बहीण आहे. तू हिला घाबरलीस? हिला घाबरली? हे बघ लावण्या, हा ओंकार राजे आजपासून तुझ्या या कोटीवर कधीच येणार नाही. मी लावण्या, मला ओळखली? अगं मी लावण्या. अच्छा, म्हणजे तू आहेस लावण्या होय? दादा बरोबर म्हणत होता की तुझा जीव पैशात अटकलाय म्हणून. काय हे सगळं खोट आहे. हे सगळं खोट. आज मी तुला सगळं खरं सांगते. सगळं
मला तुझ्याबद्दल काहीच माहित नव्हतं, पण आता मला तुला सांगितलंस तर मला सगळं कळलंय. तू काळजी करू नको, मी दादाशी बोलते दादाशी. खरंच आरतीने सहन केलं ते. काळजी करू होय, शीला शिंदेवर एक केस चालू आहे आणि त्याच केसच्या संदर्भात मी ते आलो होतो. कारण त्याचं आणि त्याच्या मुलाचं या कोठीवर येणं जाणं चालू होतं, हे माझ्या कानी आलं आणि त्यांच्याच शोधात इथे आलो होतो. पण मला काय माहित, त्यांची केस सॉल्व्ह करता करता माझीच केस सॉल्व्ह होणार म्हणून. म्हणजे तुला म्हणायचं काय? लावण्य, तू आतापर्यंत जे आरतीला सांगितलेस ना ते सगळं मी ऐकलं. मी तुला काय काय नाही समजलं. पैशासाठी फक्त लोकांसमोर नाचणारी स्त्री समजत, एक व्यभिचारी आणि फक्त पैशासाठी लोकांसमोर नाचणारी स्त्री समजत होती. पण नाही, माझं मत चुकीचं होतं. तू फक्त तुझ्या आईच्या तब्येतीसाठी तू लोकांसमोर पैशासाठी नाचतेस हे मला आज कळलं. आणि खरंच सांगितलं, तू मला समजून घेतलं. येस, खरंच मी आज इतकी खुश आहे की तुला सांगू शकत नाही. माझं मत चुकीचं होतं. खरंच मी तुला मला तू समजून घेतलं. काय आता मला जायला पाहिजे. पण काय म्हणतो दादा, इच्छा नादामध्ये आपल्या लाडक्या बहिणीला विसरून लग्नाची पत्रिका द्यायला. काय यार, बरं, चालू दे तुमचं. पण खरंच लावण्य, मी तुला समजू शकलो नाही. आणि हो, तुला माहिती आहे गुड न्यूज, तुझा अनिकेत आता इन्स्पेक्टर झाला आहे. काय गोष्ट करतेस तू? खरंच? Yes. आता ना माझ्या पत्नीने लोकांसमोर पायात घुंगरू बांधून नाचलेलं मला चालणार नाही अजिबात नाही. आणि तुझ्या आईची सगळी जबाबदारी आता मी घेणार आहे ना. आता आपले दिवस किती सुखद झालेत माहिती आहे. आणि हो, आज तू या साडीवर किती सुंदर दिसतेस माहिती आहे. तुला साडीवर पाहून ना माझं मन किती बेभान झालं. मग तुझं हे गोरं रूप पाहून आज मला काय म्हणून असं वाटतं सांगू. तुझला पाहुनी झालो ते भान झालो बेभान.
ना तुला मिठीतच ठेव असं तुला ना सोडून आता कुठेच जाऊ कशासाठी आलास म्हणजे खूप महत्वाचं काम आहे म्हणून आलो नाही तर महत्वाचं म्हणजे कोणतं काय नाही तुमचं चालू द्या ना. आधी सांग काय महत्वाचं काम आहे ते काही नाही हेडकाटवरून फोन आला त्या शेलार शेंदेच्या अड्ड्याचा पत्ता लागलाय ते तर जायचं आहे आपल्याला म्हणून आलो घ्या. अच्छा बरं एक काम कर तू गाडीत बस मी 2 मिनिटात आलो हो पण मी बसतो पण बेकार झालं. अरे, तू गाडीत तर बस आलो 2 मिनिटात नमस्कार जी मॅडम. गाडीत बस मला ना तुझ्याच मिठीत त्रास होतो. तुला ना सोडून कुठेच जावं आता काय झालं गाडीत जाऊन बस म्हणता काच बंद करून बस मस्त घरी येऊ. तुम्ही इकडं मस्त डेंडी आहे वागेचा. लवकर चला की. अरे तू 2 मिनिटं बस म्हटलं ना अजी 2 मिनिटाचे 5 मिनिटं झाले ना. तिकडे साहेब मला फोन करू काम कर लवकर या हो समोर आलो. या लवकर. जा जा तर इथे राहू देणार नाही. तुला सोडून कुठेच जात नाही कारण इन्स्पेक्टर आता मी आहे अरे तू पण हवालदार तू बा आता काय झालं मी का म्हणतो साहेब कोणता काम म्हणजे असं तुमचं सांगा बरं मी करतो. काही गरज नाही त्याची. तुला सांगितलं. अजी तर तिकडे तुमचं काम आहे मी नाही आलो तरी काही हरकत नाही आंदोलनाची मी येतो. काही गरज नाही त्याची. तू हो आलोच लवकर या जा समोर मॅडम ओळखल्या का ते काही आपल्याला फ्रेंड मी माझी ड्युटी संपवतो आणि नंतरच येतो. ठीक आहे काळजी घ्या. हो. जा.